महाराष्ट्रात 5 टप्प्यात होणार निवडणूक. कोणत्या जिल्ह्यात कधी होणार मतदान जाणून घेऊयात. 2 गटात विभागलेले राष्ट्रवादी आणि शिवसेना आमनेसामने येण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्यामुळे कोणता पक्ष किती जागा जिंकतो हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. महाराष्ट्रात 5 टप्प्यात 19 एप्रिल, 26 एप्रिल, 7 मे, 13 मे आणि 20 मे रोजी मतदान होणार आहे. देशात लोकसभा निवडणूक 7 टप्प्यात होणार असून पहिल्या टप्प्यातील निवडणूक 19 एप्रिलला होणार आहे. पहिल्या टप्प्यात 21 राज्यांमध्ये निवडणूक होणार आहे. पहिला टप्पा 19 एप्रिलला, दुसरा टप्पा 26 एप्रिलला, तिसरा टप्पा 7 मे रोजी, चौथा टप्पा 13 मे रोजी, पाचवा टप्पा 20 मे रोजी आणि सहावा टप्पा 25 मे रोजी आणि शेवटचा 7वा टप्पा 1 जून रोजी होणार आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्रातही 5 टप्प्यात निवडणूक होणार आहे. 2024 ची महाराष्ट्रातील लोकसभा निवडणूक विशेष असणार आहे. 2 गटात विभागलेले राष्ट्रवादी आणि शिवसेना आमनेसामने येण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्यामुळे कोणता पक्ष किती जागा जिंकतो हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. महाराष्ट्रात 5 टप्प्यात 19 एप्रिल, 26 एप्रिल, 7 मे, 13 मे आणि 20 मे रोजी मतदान होणार आहेत. तर महाराष्ट्रातील मतदानाचे टप्पे आपण जाणून घेऊयात. टप्पा क्रमांक 1 19 एप्रिल 2024, टप्पा क्रमांक 2 26 एप्रिल 2024, टप्पा क्रमांक 3 7 मे 2024, टप्पा क्रमांक 4 13 मे 2024 आणि टप्पा क्रमांक 5 20 मे 2024. तर मतमोजणी ही 4 जून 2024 रोजी होणार आहे. महाराष्ट्रात 5 टप्प्यामध्ये निवडणूक होणार असून पहिला टप्पा 19 एप्रिल 2024 रोजी पार पडणार आहे. पहिल्या टप्प्यात रामटेक, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चिमूर, चंद्रपूर या 5 मतदारसंघात मतदान होणार आहे. तर 26 एप्रिल 2024च्या दुसऱ्या टप्प्यामध्ये 8 मतदारसंघामध्ये निवडणुका होणार असून बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ, वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणी या मतदारसंघांचा समावेश आहे. तसेच तिसरा टप्पा 7 मे रोजी होणार असून यामध्ये रायगड, बारामती, धाराशिव, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले अशा 11 लोकसभा मतदारसंघांचा समावेश आहे. विशेष म्हणजे चौथा टप्पा 13 मे रोजी पडणार असून नंदुरबार, जळगाव, रावेर, जालना, संभाजीनगर, मावळ, पुणे, शिरूर, अहमदनगर, शिर्डी, बीड या मतदारसंघांचा समावेश आहे. तसेच 5वा टप्पा 20 मे 2024 रोजी पडणार असून धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबई उत्तर, मुंबई उत्तर पश्चिम, मुंबई उत्तर पूर्व, मुंबई उत्तर मध्य, मुंबई दक्षिण मध्य, मुंबई दक्षिण अशा एकूण 13 मतदारसंघात होणार आहे. महाराष्ट्रात लोकसभेच्या एकूण 48 जागा आहेत. 80 जागांसह उत्तर प्रदेशनंतर महाराष्ट्र राज्यामध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे. 2019च्या लोकसभा निवडणुकीत भाजपा आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना एकत्र निवडणूक लढली होती. तेव्हा एनडीएकडे 41 जागा होत्या. भाजपने 23 जागांवर विजय मिळवला तर शिवसेनेला 18 जागांवर विजय मिळवता आला. याशिवाय शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने 4, काँग्रेसने 1 आणि असुद्दीन ओवेसी यांच्या पक्षाने 1 जागेवर विजय मिळवला होता. आता आपण महाराष्ट्रातील लोकसभा निवडणूक 2019 वर एक नजर टाकूयात. महाराष्ट्रात 2019च्या लोकसभा निवडणुका 4 टप्प्यात पार पडल्या होत्या. पहिल्या टप्प्यात 11 एप्रिल रोजी 7 जागांसाठी मतदान झाले होते. दुसऱ्या टप्प्यात 18 एप्रिल रोजी मतदान झाले होते. या कालावधीत 10 जागांवर मतदान झाले. 23 एप्रिल रोजी तिसऱ्या टप्प्यात 14 जागांवर मतदान झाले. चौथ्या टप्प्यात 29 एप्रिल रोजी 17 जागांवर मतदान झाले होते. एक नजर टाकूयात महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019च्या टप्प्यांवर. पहिला टप्पा 11 एप्रिल 7 जागा, दुसरा टप्पा 18 एप्रिल 10 जागा, तिसरा टप्पा 23 एप्रिल 14 जागा, चौथा टप्पा 29 एप्रिल 17 जागा. आता एक नजर टाकूयात कोणत्या पक्षांनी निवडणूक लढवली. महाराष्ट्रातील प्रमुख दावेदार संयुक्त पुरोगामी आघाडी म्हणजेच यूपीए आणि लोकशाही आघाडी म्हणजेच एनडीए होते. यूपीएमध्ये काँग्रेस, आयएनसी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी एनसीपी यांचा समावेश होता. तर एनडीएमध्ये भाजपा आणि शिवसेना यांचा समावेश होता. आता एक नजर टाकूयात महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019च्या निकालावर. 23 मे 2019 रोजी लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले. यामध्ये भाजपने सर्वाधिक 23 जागा जिंकल्या. शिवसेनेने 18 जागा जिंकल्या होत्या. राष्ट्रवादीला 4 जागा मिळाल्या. काँग्रेसला 1 जागा मिळाली. एमआयएमने 1 जागा जिंकली आणि अपक्ष उमेदवारानेही 1 जागा जिंकली. अमरावतीमधून विजयी झालेल्या या अपक्ष उमेदवार नवनीत राणा होत्या. परंतु यावेळी मात्र चित्र बदलले आहे. एकीकडे शिवसेनेत 2 गट पडले आहेत तर दुसरीकडे राष्ट्रवादीचीही पूर्वीसारखी स्थिती नाही. राज्याचे मुख्यमंत्री असलेले एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचा एक गट भाजपबरोबर आहे. अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस राज्य सरकारचाच एक भाग आहे. तर शरद पवार यांच्या पक्षाला आता नवे चिन्ह मिळाले आहे. अशोक चव्हाण यांच्यासह अनेक दिग्गज नेते पक्ष सोडून भाजपा आणि शिंदे सेनेत दाखल झाले असले तरी विरोधी पक्षात काँग्रेस हा एकमेव पक्ष आहे जो पूर्वीसारखा एकजूट असल्याचंही राजकीय जाणकारांचं मत आहे.